नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण धागे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवणार आहे. एक वेगळ्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण. इथं मी फॉर्म शीट आणि 2 मेन फॅब्रिक घेतलेलं आहे कटिंग करून. आता त्याचं मेजरमेंट आपण बघूयात. त्याचं मेजरमेंट आहे 18 लांबीला आणि रुंदीला आहे 14.5. तर अशा पद्धतीने आपण हा क्विल्टिंग करून घेतलेला आहे. हे बघा, फॉर्म शीट मध्ये फॉर्म शीट आहे, मेन फॅब्रिक आहे, इथे मेन फॅब्रिक आहे आणि याला पूर्ण क्विल्टिंग करून घेतलेला आहे आपण. अशा पद्धतीने तुम्ही क्विल्टिंग करून घ्या. त्याच्यानंतर आता मी इथं काय केलेलं आहे, थोडंसं शेप देण्यासाठी वरती हँगर बनवण्यासाठी मी इथं थोडंसं क्रॉस करून घेते. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त करू शकता. इथे थोडंसं एक्स्ट्रा आहे, तुम्ही कमी करून घेते आणि याला थोडंसं आपण असं शेप हाऊससारखं शेप देऊन घेऊया. थोडंसं शेप देऊन घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने हा आपला फॅब्रिक पूर्ण रेडी झालेला आहे. आणि इथं मी 4 इंचाचा आपला हा ट्रान्सपरंट पेपर घेतलेला होता. त्याला मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेतलेली आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये असं दोरा घालायचा आहे. आपण हे दोरा ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवतो आहे आणि ते पण त्याला आपण चेन लावणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं पायपिंग बनवावी लागली आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. आता मी हे कसं केलेलं आहे, पूर्ण असं प्लेन होतं ट्रान्सपरंट पेपर, त्याला मी इथं पायपिंग करून घेतलेली आहे. आता हा आहे आपलं मेजरमेंट. बरोबर इथं 4.25 इंचाचा पूर्ण रेडी झालेला आहे. म्हणजे कट करताना मी 5 इंच केलेला होता, अर्धा इंच आपला त्याच्यामध्ये स्टिचिंगमध्ये अर्धा पाऊण इंच गेला आणि 4.25 इंच इथं आपला रेडी राहिलेला आहे. तो आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचे. मी असे 3 पीस केलेले आहे. तुम्हाला 4 करायचे, तुम्ही 4 करू शकता. मी इथं 3 केलेले आहेत. हे आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत, अशा पद्धतीने. पण त्याच्या आधी आपण इथं काय करायचं, चैन अटॅच करून घ्यायची. म्हणजे चैन अटॅच केली की ना, याला आपण अगोदर चैन अटॅच करून घेऊया. याला आपण पहिला असं चैन अटॅच करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे चैन अटॅच करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सरळ बाजूला चैन ठेवून त्याच्यावरती हे आपल्याला असं ठेवायचं आहे. असं पुन्हा एक चैन, पुन्हा एक इथं आपण झिपर ठेवून घेऊयात आणि पुन्हा त्याच्यावर असं, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. चला मग दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथं रनर रोवून घेतलेला आहे आणि हे पूर्ण आपण इथं असं स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा याच्यावरती मेन फॅब्रिकवरती असं ठेवायचं आहे. आता बघा, आपल्याला आता फक्त वरती स्टिच करायचं आहे. इथे स्टिच करायचं आहे, इथे स्टिच करायचं आहे आणि इथं स्टिच करायचं आहे आपल्याला वरच्या साईडला. इथे वरच्या साईडला आणि इथं वरच्या साईडला आपल्याला स्टिच करायचं, म्हणजे आपले धागे व्यवस्थित राहतील. मी स्टिच करून झाल्यावर तुम्हाला दाखवेन. फक्त वरती स्टिच, पुन्हा एकदा सांगते, फक्त वरती आपल्याला इथं स्टिच करायचे. तसे असं स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. रनर एकाच साईडला आपले गेले पाहिजेत, म्हणजे आपल्याला खोलायला बरोबर हे होईल. हे बघा, अशा पद्धतीने इथं आपलं स्टिच करून झालेलं. आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हे बघा, म्हणजे आपले हे धागे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे उभे राहतील. असं अशा पद्धतीने आपले हे धागे याच्यामध्ये आपण भरू शकतो, म्हणजे ते खाली येणार नाहीत, म्हणून. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून थोडंसं ट्विस्ट द्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आता आपल्याला हे पूर्ण डायरेक्ट एकच प्लेन आहे ना, तर आपल्याला इथे मध्ये असे 3 भाग करायचे. तर 3 भाग कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मी अशा प्रकारचे नॉट बनवून घेतलेले आहेत. आता हे नॉट आपल्याला काय करायचं, 3 भागामध्ये डिवाईड करायचे. तर आपण इथे करायचं, असं दुमडून घ्यायचं आणि इथं ठेवून इथं पण दुमडून आपण ह्याच्या दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची. अशा आपण 3 पार्ट करायचे. इथं 3, इथे 3 आणि इथे 3. हे बघा, अशा पद्धतीने हे पॉकेट्स तयार झालेले आहेत. इथे मी त्याला असं मी पट्टी बनवली आणि मग इथं असं स्टिच केलेलं आहे. बघा, 1 2 1 2 1 2 असं स्टिच केलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते खोलून कशा पद्धतीने ते दिसतं आहे. हे बघा, अजून आपल्याला इथे स्टिच करायचं आहे, साईड स्टिच. हे बघा, इथे एक पॉकेट तयार झाला, इथे एक तयार झाला
आणि इथे एक तयार झालं. म्हणजे इकडची वस्तू आपली इकडे जाणार नाही, इकडची वस्तू इथे जाणार नाही. अशा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पॉकेट्स तयार केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एक मोठी पायपिंग अशी बनवून घ्यायची, म्हणजे एक पट्टी कापून घ्यायची लॉंग. ती पूर्ण आपल्याला इथून असं पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण सगळं आपल्याला हे आता स्टिच करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून. पहिलं सगळं शेपने कट करून घेऊयात आपण. अशा पद्धतीने कट करून घेऊयात. आता आपलं हे अशा पद्धतीने पूर्ण पॅकेट तयार झालेलं आहे आपलं. आता आपल्याला पूर्ण फिनिशिंगसाठी इथून पूर्ण आपल्याला पट्टी कट करून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी इथं अशी एक पट्टी कट करून घेतलेली आहे. ती आता आपल्याला ह्याला पायपिंगसाठी वापरायची आहे. म्हणजे आपल्याला इथून फिनिशिंगसाठी पूर्ण ही अशी पट्टी पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे. म्हणजे आपली ही पूर्ण फिनिशिंग तयार होईल आणि आपला पट्टा रेडी होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे धागे ठेवण्यासाठी. हे बघा, पूर्ण फिनिशिंगमध्ये हा ऑर्गनायझर आपण रेडी केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. असे पाऊच तयार झालेले आहेत बघा. आता इथे आपण एक सेंटरला लूप बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला हँगिंग करता येईल व्यवस्थित. अशा पद्धतीने मी इथे लूप तयार करून घेतलेला आहे. तो आपण इथं आता मिडलला असं अटॅच करून घेऊया. असं अटॅच करून घेऊया त्याला आपण. इथे आपण स्टिच करून घेऊयात. बरोबर सेंटरला ठेवून आपण इथं स्टिच करून घेऊयात. थोडंसं ब्रॉडच ठेवा, कारण काय कसं आपण ह्याच्यामध्ये धागे दोरे ठेवणार तर ते वजन होणार ना. त्याच्यामुळे काय करायचं, थोडंसं ब्रॉड ठेवायची ही लेस. म्हणजे कसं आपलं हे असं फोल्ड वगैरे होणार नाही. आपण काय जे काही मटेरियल ठेवू याच्यामध्ये ते आता स्टिच करून घ्यायचं इथं. अशा प्रकारे आपला हा ऑर्गनायझर तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसते. हे माझ्याकडे वेस्ट कपडा होता, त्याच्यापासून मी हा बनवलेला आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग पण आलेली आहे. तुम्हाला कुठेच धागे दोरे वगैरे निघालेले दिसणार नाही. छान फिनिशिंग सारखं आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो. आपण आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे, जे काही ह्याच्यामध्ये राहील ते ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये समजा चॉक ठेवू शकता, असं सपोज धागे ठेवू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आपले धागे इथे तिथे सगळीकडे फिरत असतात, त्याच्यामुळे ते पण तुम्ही इथं असं ठेवू शकता. ते तुम्ही धागे ठेवू शकता. चार्जरची पिन ठेवू शकता. तुमचं चार्जर इकडे तिकडे जातो तर त्याची पिन पण ठेवू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला पटकन मिळून जाईल आणि दिसेलही, कारण आपण ट्रान्सपरंटमध्ये शिवलेलं आहे ना हे, त्याच्यामुळे. आता हे ह्याच्यामध्ये ठेवलं, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लांबून पण काढू शकता. आता माझ्याकडे हे पण मला कधी मिळत नाही वेळेवर, मी ते पण ठेवतो याच्यामध्ये. टिकल्या वगैरे जे काही आहे ते, समजा आपल्या पार्लरचं काही असेल मटेरियल ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. असं भरपूर काही तुम्ही ऑर्गनायझर ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्ही एक टेलर आहात तर टेलरच्या ज्या काही तुम्हाला वस्तू पटकन मिळाव्यात अशा पद्धतीने ठेवल्यात तर तुम्हाला ते लगेच मिळून जातील. खूप छान ऑर्गनायझर आपला हा रेडी झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुमचं तुम्ही पार्लरचं वगैरे जे काही असेल ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. अशी मेजर टिप वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. खूप सारं काही त्याच्यामध्ये राहतं, तुम्ही नक्की ट्राय करा. हे अशा पद्धतीने माझ्याकडे जे काही अवेलेबल आहे, जे आपल्याला मिळावं पटकन म्हणून आपण हे असं ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. बरोबर, म्हणजे तुम्हाला दिसेलही की ह्याच्यामध्ये आपली ही वस्तू आहे. बघा किती सुंदर वाटते आणि तुम्हाला शोधावं पण लागणार नाही. अशा पद्धतीने आपला हा ऑर्गनायझर तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.